राजपालचा सेल म्हणजे कमीत कमी किंमत आणि भरपूर व्हरायटी। गेल्या 20 वर्षांची परंपरा असलेल्या राजपाल मध्ये सूटिंग, शर्टिंग, साड्या, जेंट्स, लेडीज, चिल्ड्रन्स वेअरचे भरपूर प्रकार, चादर, बेडशीट्स, ब्लँकेट्स, पिलो कव्हर्स, पडद्याचे कापड असं सर्व काही राजपाल मध्ये। म्हणूनच तर हिची आणि माझी पसंती एकच, राजपाल, हो ना? राजपाल, नवीन नगर रोड, संगमनेर। विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा। ग्रामीण रुग्णालयाच्या मनमानी कारभाराविरोधात निषेध म्हणून महिला संघर्ष समिती जांभळीच्या वतीनं राहुरीच्या ग्रामीण रुग्णालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन केलं गेलंय। वर्षा बाचकर आणि स्नेहल दिवे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन पार पडलंय। ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना वेळेवर औषधोपचार मिळत नाहीत। रुग्णालयातील डॉक्टर आणि इतर कर्मचारी वेळेवर हजर नसतात। विशेषतः सकाळ आणि संध्याकाळच्या वेळी डॉक्टर उपलब्ध नसतात, असा आरोपही वर्षा बाचकर यांनी केलाय। याबाबत त्यांनी यापूर्वीच लेखी अर्ज देऊन तक्रारही केली होती। मात्र अर्जावर कोणतीही कार्यवाही होत नसल्यामुळे आणि कार्यालयाकडून समाधानकारक प्रतिसाद मिळत नसल्यानं हे आंदोलन करावं लागलं, असं वर्षा बाचकर यांनी स्पष्ट केलंय। ग्रामीण रुग्णालयामध्ये गेले म्हणजे अनेक पेशंट येतात, पाठीमागे जातात। 4 डॉक्टर असताना, सकाळच्या ओपीडीला 4 डॉक्टर असताना एकच डॉक्टर हजर राहतात आणि आठवड्यातून प्रत्येकी डॉक्टर 2-2 दिवस असतात। 4 डॉक्टर महिन्याचं पेमेंट घेतात आणि एक आठवडाभर फक्त त्यांची रुटीन चालू असते की 2 दिवस यांनी 2 दिवस त्यांनी, अशी त्यांची रुटीन। त्याच्यानंतर आपण त्यांना आम्ही शासनाच्या कायद्याच्या नियमाने त्यांना जी माहिती मागितली त्यांनी त्याची वारंवार टाळाटाळ करून ती आम्हाला माहिती वेळेवर नाही दिली आणि त्याच्यानंतर आम्हाला अशा म्हणजे सामाजिक क्षेत्रातील काही मान्यवरांचा दबाव आणून आम्हाला सांगितलं की आंदोलन मागे घ्या, तुम्ही जे आम्ही माहितीचे अधिकार टाकले ते पण मागे घ्या। आम्हाला या पण असा प्रेशर दबाव आणलाय। त्याच्यानंतर सिस्टर, नर्स लोक यांना जे भाडेतत्वावर घर घेतात त्याचं भाडेतत्वावर ते भाडं भेटून आणि इथं कुणी हजर नसतं आणि वेळेला 4च्या ओपीडीला तर मी अनेक वेळेस इथं आले तर एकही डॉक्टर या ठिकाणी हजर नसतात आणि आपल्याला जर इथं पेशंट जर आलं तर त्याला सांगतात की वेळ संपली, निघून जा। अशा इथं कुठल्याही प्रकारची कुणालाही या ग्रामीण रुग्णालयात सेवा दिलेली जात नाही आणि पोलीस प्रशासनाचे आरोपी लोक असतात त्यांना ज्यावेळेस इथं बोलावतात, त्यांना ज्यावेळेस आपण डॉक्टरांकडून माहिती घेतल्यानंतर सब तिकीट दिलं पाहिजे तर ते न देता हे स्वतः अंगठा घेतात आणि सिस्टर लोक, नर्स लोक डॉक्टर नसताना त्यांना कागदावर सही करून काढून देतात आणि त्याच्यानंतर पुन्हा आपण जर त्यांना काही विचारलं तर त्याचा जाब हा ते विचित्र शब्द देतात की कोणत्याही ग्रामीण रुग्णालयात असं बोलल्या जात नाही की तुम्ही इथं कशाला आलात, का आलात आणि वेळेवर कोणती सेवा नाही। तर ह्या शासकीय ग्रामीण रुग्णालयातल्या कर्मचारी, अधिकारी, केडर कर्मचारी यांचा या ठिकाणी मी महिला संघर्ष समितीच्या वतीने प्रथमतः यांचा इथं जाहीर निषेध करते की या आरोग्य अधिकाऱ्यांनी आपण शिपायांनी आम्हाला म्हणजे जी माहिती मागायची शिपायांनी कॉल करून बोलून घेतलं की तुम्ही आणि तुमची माहिती घेऊन जा, पण इथं जर आरोग्य अधिकारी शिपाई आहे की शिपाई म्हणजे क्लास 1 अधिकारी, 2 अधिकारी आहेत। आता तुमची मागणी काय? आमची मागणी अशी आहे की जी म्हणजे फेस रिडिंग दर महिन्याला आम्ही 1 एप्रिल ते 1 जून पर्यंत 3 महिन्याची फेस रिडिंगची माहिती त्यांना मागितली होती तर ती माहिती त्यांनी आम्हाला 1च महिन्याची दिली, 3 महिन्याची न देतानी आणि त्याच्यानंतर आम्ही त्यांना शासनाचा जार मागितला नव्हता, त्याच्या पाठीमागून त्यांनी आम्हाला तो शासनाचा जार जोडून दिला आणि त्याच्या माहिती मागितल्याप्रमाणे ती अपेक्षित माहिती न भेटल्यामुळं आम्ही त्यांना पुन्हा अपीलाचा एक अर्ज केला तर अपील अर्ज हा वेळात न देता वेळाची टाळाटाळ करून तो अर्ज दिला आणि त्याच्यानंतर पुन्हा आम्हाला समनपत्र द्यायला गेलं तर त्यांनी आम्हाला भाषा सांगितली की ताई हे आता थांबवा तुम्ही, पण आम्ही जनतेचे समाजसेवक म्हणून आम्ही या कुठल्याही प्रकारे थांबवणार नाही आणि थांबून पण घेणार नाही, पण आम्हाला एखाद्या शिपायाने फोन करून बोलून घेणं हे अपेक्षित नाही। ते काय या तालुक्याच्या ग्रामीण रुग्णालयाचे बॉस नाही, जे या तालुक्यात डॉक्टर असतील ते जे माननीय अधिकारी चौधरी डॉक्टर हे या तालुक्यातल्या ग्रामीण रुग्णालयाचे मेन डॉक्टर आहेत तर त्यांनी आम्हाला वेळेवर माहिती दिली पाहिजे होती। त्यांनी ती माहिती दिली आणि आजही आम्ही 2 तास गेले पलटून इथं थांबलोय। एकही अधिकारी, कर्मचारी कोणी खाली आलेलं नाही किंवा काय चाललंय मनोमनी कारभार आहे या लोकांचा, तर हा कारभार राहुरी तालुक्यातील थांबलाच पाहिजे। नाही थांबला तर आम्ही जिल्हा रुग्णालयापर्यंत तीव्र स्वरूपाचं आंदोलन करू। राहुरीत पण एवढ्या 4-5 दिवसानंतर पण आम्ही या ठिकाणी रस्ता रोको आंदोलन ह्या हॉस्पिटलसाठी करणार आहे। राहुरी सरकारी हॉस्पिटल येथे
तीव्र स्वरूपाचे आंदोलन बसलेलो आहोत, पण शासनाच्या आदेशाप्रमाणे वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांची फेस रीडिंग दैनंदिन हजेरीप्रमाणे माहिती मिळावी. फेस रीडिंग न केलेले अधिकारी व कर्मचारी यांना वेतन दिले असल्यास व या सर्वांची नावानिशी माहिती मिळावी. न मिळाल्यास आम्ही या ठिकाणी आज धरणे आंदोलनाला बसलेलो आहोत. आम्हाला माहिती न मिळाल्यास आम्ही हे आंदोलन पुढेही घेऊन जाऊ शकतो. तर आम्हाला पाहिजे ती माहिती तुम्ही द्यावी. महिला समितीनं वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची फेस रिडिंगची हजेरीची माहिती देण्याची मागणी केली. तर फेस रिडिंग नसतानाही वेतन घेतलेल्या कर्मचाऱ्यांची नावानिशी माहिती द्यावी अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. या आंदोलनानंतर ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर चौधरी यांनी आंदोलकांशी सकारात्मक चर्चा केली. त्यांनी महिला समितीला लेखी पत्र देऊन 4 सप्टेंबरपर्यंत सर्व माहिती उपलब्ध करून देऊ असं आश्वासन दिलंय. आंदोलकांनी दिलेल्या निवेदनावर योग्य कार्यवाही करण्याचं आश्वासनही त्यांनी दिलंय. धरणे आंदोलनासाठी ताई बसलेल्या आहेत, भास्कर मॅडम. तर आमची माहिती तयार आहे आज आणि त्यांना आम्ही सुनावणीसाठी 4 तारीख दिलेली. समजा त्यांनी आज घेतली नाही तरी आम्ही 4 तारखेला त्यांना देणारच आहोत. आणि आज त्यांनी मागितली आमच्याकडून, तर आजच्या घडीला त्यांच्या जे मुद्दे आहेत त्यांनी दिलेले आम्हाला फेर येतात, तर ते आम्ही आज देऊ पण शकतो त्यांना, एवढी विनंती. आणि त्यांनी आपलं ते आपले हे बसलेले धरणं आंदोलन कृपया करून मागे घेण्यात यावं ही विनंती. जर योग्य माहिती मिळाली नाही तर जिल्हाभर तीव्र आंदोलन केलं जाईल असा इशारा आंदोलकांनी दिलाय. या धरणे आंदोलनामध्ये वर्षा बाचकर, स्नेहल दिवे, सावित्रीबाई बाचकर यांच्यासह अनेक महिला सहभागी झाल्या. वंचित बहुजन आघाडीचे राहुरी तालुका महासचिव संदीप कोकाटे यांनीही या आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिलाय. सुहास जाधवसह शरद पाचरणे, सी न्यूज मराठी, राहुरी. सुनबाई, आजही चहा काल सारखाच बनव. अगं, कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का? काय ग, कालच्या चहाचं रहस्य काय आहे? प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध. चहापत्ती तीच, फक्त दूध नवीन. तुम्ही फक्त दूध बदला. राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा.